सारख्या खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे राहा. नाव घ्यायला काही अकळायचं नाही. जे आपल्यासाठी येतात त्यांचं नाव सन्मानानं आपण घेतलं पाहिजे असं मला वाटतं. तो कोणीही पक्षाचा या बच्चूभाऊ कडू असू द्या, ज्यांनी आंदोलनाची सुरुवात दिली तेव्हापासून आमचे मुद्दे सभागृहात मांडले. आणि या स्वर्गीय राजेंद्र पाटील सुद्धा मात्र मी त्यांना खऱ्या अर्थानं मी त्यांना एक आदर देतोय की या अमरावती जिल्ह्यातल्या जे कोणी आमदार असतील, मग ते विधानसभेचे असू द्या, विधान परिषदेचे असू द्या, माजी खासदार असू ती किती एक बोला. काय मागणी काय मागण्या ज्या आहेत तुम्ही सगळ्या लोकांना जे काही आम्हाला आजपर्यंत मीडियानं खऱ्या अर्थानं साथ दिला त्याच्या माध्यमातून बऱ्याच मागण्या मार्गी लागल्यात. पण ज्या अधिक महत्त्वाच्या आहेत, जे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला त्या संदर्भामध्ये आश्वासन दिलं होतं अमरावतीच्या सांस्कृतिक भवनमध्ये, महाराष्ट्रातल्या प्रमाणपत्रधारक जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांचं आरक्षण 1980ला निर्माण झालं 5%, आणि तेव्हापासून आज 2026 आहे, 46 वर्षामध्ये 5% आरक्षणाची मर्यादा अजिबात वाढली नाही आहे. प्रकल्प तेव्हा बोटावर मोजण्याजोगते होते, आज ते हजारो झाले, आणि हजारो प्रकल्पाच्या अंतर्गत लाखो प्रकल्पग्रस्तांची संख्या झाली, आणि नोकऱ्या कोणालाच नाही. जे 5% होतं त्याची अंमलबजावणी सरकारनं आजपर्यंत केलं नाही, कोणाच सरकारनं केली नाही. आणि म्हणून मग आमची ती मागणी महत्त्वाची होती की 5% जे समांतर आहे आरक्षण आहे ते तुम्ही 15% करा. आणि मुख्यमंत्री महोदयांनी तुमच्या समक्ष सगळ्या हजारो लोकांच्या समक्ष आश्वासन दिलं होतं की मी जी सगळी बाजू तपासून हे आरक्षण 15% करेल. ही एक महत्त्वाची मागणी आहे. दुसरी मागणी रास्त अशी आहे की सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे आत्ता 2023चं की प्रकल्पग्रस्तांना 50%पर्यंत आरक्षण मर्यादा वाढवता येते, म्हणजे पर्यंत. आणि म्हणून मग त्यांनी स्वतः निर्देश दिला. कृषी विद्यापीठांच्या संदर्भात एडिट याचिका दाखल झाली होती, त्या संदर्भात निर्णय दिला. 1999 पुनर्वसन महाराष्ट्र कायदा त्याच्यामध्ये ती नोंद आहे, त्याचा आधार घेऊन त्या जजमेंट आहे. आणि म्हणून मग जर कृषी विद्यापीठांमध्ये आहे तर आमच्यासुद्धा जमिनी जलसंपदा, जलसंधारण, MSEB, MIDC सारख्या विविध प्रोजेक्टसाठी सरकारनं संपादित केल्या. त्या सगळ्या विभागांमध्ये प्रकल्पग्रस्तांना 50% जागा रिझर्व करा आणि त्याची जी विशेष भरती काढा. ह्या काही महत्त्वाच्या मागण्या आहे. जे एजबार झालेले प्रकल्पग्रस्त आता त्यांचं वय राहिलं नाही आहे, त्यांच्यासाठी विशेष पॅकेज म्हणून एक अनुदान स्वरूपात 40 लाख रुपये आपण द्या. आणि ते शक्य नसेल सरकारला तर सरकारनं लाभ क्षेत्रात त्याला 5 एकर जमीन द्या. अहो या प्रकल्पग्रस्त जो आता मला तुम्हाला एक सांगायचं एक असं आहे की प्रकल्पग्रस्तांनी शेती जर दिली, आम्ही शेतकऱ्यांनी दिली नसती, आज महाराष्ट्रामध्ये लाखो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आलं नसतं, हजारो गावं टँकरमुक्त झाली नसती, आणि जे हजारो उद्योग उभे आहेत त्यांना पाण्याची गरज आहे ते उद्योग उभे झाले नसते. एवढा मोठा त्याग या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा आहे. याला धरून विशिष्ट आमच्या बऱ्याच मागण्या आहेत, ज्या मागण्या आता माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत त्या आता आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जात आहेत. आणि त्याच्यावर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बैठक लावावी, त्याच्यावर चर्चा करावी. आमच्याकडे ऑप्शन आहे ना, पर्याय देतो ना आम्ही, आमच्याकडे पर्याय आहे. आम्ही काही कुणाचं आरक्षण मागत नाही, पण त्या आरक्षणाअंतर्गत जर आवेदनामध्ये जर 10 सीट रिझर्व असतील आणि 10च आवेदन गेले, 8च आवेदन गेले त्या ठिकाणी किंवा 2 गेले तर त्या जागा खाली राहतात, त्या कन्वर्ट होतात, ओपनमध्ये जातात. म्हणून आमचं म्हणणं आहे की अंशकालीनचं जे आरक्षण आहे 10% ते आरक्षण सरकारनं इकडे प्रकल्पग्रस्तांमध्ये कन्वर्ट करावं. अशा पद्धतीनं जर तुम्ही 15% केलं तर त्याच्यामध्ये अंशकालीनसुद्धा बसते आणि प्रकल्पग्रस्तसुद्धा बसते. या विविध मागण्या सरकारनं या कराव्या. हा सांकेतिक सत्याग्रह आहे. सांकेत म्हणजे सरकारला एक इंटिमेशन आहे. जर आपण या संदर्भात वेळीच याची दखल घेतली नाही तर प्रचंड स्वरूपाचं आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही उभं करू, एवढं या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सांगतो.